समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 75. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशय वाहू गातो त्या जावा, प्रभाते मणी रामचिंतित जावा. समस्तामध्ये, समस्त म्हणजे रामकृष्ण, समस्त म्हणजे सर्व. बऱ्याचशा वेळेला कार्यक्रमामध्ये समस्त पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कळून येते की असं आपण उच्चारतो. समस्त म्हणजे सर्वांसाठी तो शब्द वापरला जातो. समस्तामध्ये सार साचार आहे म्हणजे खरं पाहिलं तर या जगामध्ये प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये राम आहे. समस्तामध्ये सार साचार आहे. मग सर्वच ठिकाणी जर राम आहे तरी पण काय होतंय, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. म्हणजे हे जे अज्ञान आहे, ह्या अज्ञानामुळे आपल्याला ते कळे ना, आणि त्याच्यासाठी काय करायचंय, शोधून पाहायचं. मग याचा शोध कुठे घ्यायचा असतो, तर याचा शोध घेण्यासाठी पुराण आहेत. वेद शास्त्र श्रुती पुराण जे आहेत ना, पहावे पुराणे विचारून. आपल्या मनामध्ये जी काही एखादी शंका परमार्थाबद्दल निर्माण झाली तर पुराणामध्ये पाहावं. नेहमी पुराणामध्ये उत्तम प्रकार त्याचे दाखले दिलेले असतात, संदर्भ दिलेले असतात. बरेचसे लोकांचं असं म्हणणं होतं की रामच जन्माला आला नाही. बरं, मग एक वेळा आपण असं मान्य करू त्यांच्या समाधानासाठी, राम जन्माला आला नाही. परंतु रामाने लंकेमध्ये जाताना जो सेतू बांधला त्याचे पुरावे आज आहेत ना उपलब्ध. जी जी माणसं रामेश्वरला गेली असतील त्यांनी त्या ठिकाणी धनुष्यकोडी नावाचं ठिकाण आहे. त्या समुद्रामध्ये अजून सुद्धा त्याचे काही अवशेष आहेत. म्हणजे काय की त्याचे अज्ञानी लोकांना पुरावा लागत असतो. काय होतं की त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. संशयाचं भूत फार वाईट असतं खरं म्हणजे. ते काय करतं, आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतं आणि मग आपला जो काही विवेक आहे त्या विवेकावरती ते पडदा टाकतात. म्हणजे आपल्याला खरं की खोटं हे कळत नाही. संभ्रम अवस्था ही फार वाईट असते. म्हणून काय म्हटलेलं आहे स्वामींनी, जीवा संशय वाहू गातो त्या जावा. म्हणून परमार्थाबद्दल जर काही संशय निर्माण झाला तर तो त्या जावा, म्हणजे त्याचा त्याग करावा. खरं म्हणजे परमार्थाबद्दल संशय यायलाच नको. देव आहे का नाही, असेल तर तो काय करतो. आता बऱ्याचशा कीर्तनामधून आपण अनेक उदाहरणं पाहत असतो. देव काय करतो, तर देव काय करत नाही हे सांगा. ह्या सृष्टीचं जे चक्र आहे तो सगळं देवच चालवतो. वैज्ञानिक दृष्टीने जरी पाहिलं तरी माऊलींनी विज्ञान सांगितलं आहे त्याच्यामध्ये, ज्ञान विज्ञान. म्हणून काय केलं पाहिजे की सारासार विचार केला पाहिजे, संशय दूर केला पाहिजे. आणि संशय दूर होत नसेल तर वेद शास्त्र पुराण याच्यामध्ये त्याचा शोध घ्यावा. काय आहे की समस्तामध्ये असं एक निर्माण झालेलं आहे, सगुण निर्गुण निराकार. परंतु ह्या समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण जो झाला होता तो दूर करण्यासाठी
तो सगुण रूपामध्ये आला. जो निर्गुण निराकार परमात्मा जो होता तो सगुण रूपामध्ये प्रगट झाला. त्याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे काय करतो की देव प्रत्यक्ष अवतार घेतो. पंढरीचा पांडुरंग जो आहे तो या ठिकाणी सगुण रूपामध्ये साकार झालेला आहे. कशासाठी? तर तुमच्या मनामध्ये जो काही संशय आहे तो दूर करण्यासाठी. युगे 28व्या टेवर उभा. आणि मग काय होतं की बऱ्याचशा वेळेस असं म्हटलं जातं बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. म्हणून साधू संतांनी जे काही चमत्कार केले ती त्यांची करण्याची इच्छा नव्हती, पण त्या समाजाचं अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रासंगिक त्या घडलेल्या गोष्टी आहेत. म्हणून आपण काय करावा? परमार्थामध्ये नेहमी संशय वृत्ती ठेवू नये. परमार्थात जर संशय वृत्ती ठेवली तर काय होतं? आपली जी काही श्रद्धा भक्ती असते ती सगळी लयाला जाते. भावधरी तया तारील पाशानं दुर्जन सज्जन काय करी करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुष खापरास परिस काय करी. आता जी दुर्जन माणसं असतात ना त्यांच्याविषयी संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले. आता जे खापराच्या बुद्धीचे असतात त्यांना परिस तरी काय करणार हो? तुम्ही सांगा, निंबाच्या झाडाला साखरेचं आळ घातलं तर त्याला येणाऱ्या लिंबळ काय गोड लागणार आहेत का? म्हणून अशी जी काही खळ माणसं असतात त्यांच्या मनामध्ये कायम संशय निर्माण असतो. आता पंढरपूरची वारी करत असताना जी ज्ञानी माणसं असतात ते ह्या गोष्टी ऐकतात आणि ते अज्ञानी आहेत असं समजून सोडून देतात. जे टीकाकार असतात ना त्या मंडळीकडे ते दुर्लक्ष करतात आणि त्या टीकाकार मंडळीकडे दुर्लक्ष केलं तरच माणूस सुखी होतो. तर नेहमी काय करायचं की टीकेचं ओझं जे लोकांचं आहे समाजाचं ते आपल्या डोक्यात कधी ठेवायचं नाही. तो त्याच्या बुद्धीचा भ्रम आहे म्हणून आपण ते सोडून द्यायचं असतं. आपलं मन जे कायम हलकं ठेवायचं. समाजातल्या ज्या काही अनिष्ट गोष्टी ज्या आहेत जे टीकाकारांच्या आहेत म्हणजे निंदकाच्या, त्या निंदकाच्या गोष्टी आपण कधी डोक्यात ठेवायच्या नाही. सजवलेल्या अंबारीमधून राजा गावातून चाललेला आहे आणि तो ज्या हत्तीवरती बसलेला आहे त्या हत्तीला अनेक कुत्रे भोगतात. हत्तीने त्याचं काम सोडलं आणि त्या कुत्र्यांच्या पाठीमागे गेला तर काय परिस्थिती होईल? जसा हत्ती तो आपल्या चालीने चालतो तसं हे जे दुर्जन आहेत मनामध्ये संशय घेऊन जे काही समाजाला टोचणारे म्हणजे जे आहेत ना त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि आपल्या चालीने चालायचं. आपण सगुण निर्गुण परमात्मा जो आहे म्हणजे या जगामध्ये देव आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कधी संदेह निर्माण होऊन द्यायचा नाही. ईश्वराच्या कृपेने सर्व सृष्टी चालू आहे. अनेक जण म्हणतात की हे विज्ञान आहे, पण विज्ञान निर्माण करणारा भगवान परमात्माच आहे ना, याचा विसर पडतो लोकांना खरं म्हणजे. आणि याचा विसर पडून द्यायचा नसेल तर काय करायचं? एक छोटीशी कथा सांगतो. समुद्र मंथनामध्ये जे हलाल विष निर्माण झालं आणि ते विष निघाल्यानंतर ते विष कोणी घ्यायचं असा प्रश्न निर्माण झाला. त्या ठिकाणी देव होते, दानव पण होते. हे विष घेतल्यानंतर आपला विनाश होईल असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु माझ्या शिवशंभूला एकट्यालाच फक्त रामनामावरती पूर्ण विश्वास होता आणि म्हणून त्यांनी ते काय केलं? त्या रामनामाच्या श्रद्धेपोटी त्यांनी ते हलाल विष प्राशन केलं. आता त्याची एक वेगळी कथा आहे. रामनामाचं विष प्राशन केल्यानंतर त्याच्या शरीराचा थोडा दहा झाला, परंतु त्यांचा नामावरती पूर्ण विश्वास होता, दृढ श्रद्धा होती आणि ते नामस्मरण चिंतन करण्यासाठी त्या अरण्यामध्ये गेले. ते ज्या अरण्यामध्ये गेले ते अरण्य म्हणजे त्या पर्वताला अमरकंटक पर्वत म्हणतात. त्या अमरकंटक पर्वतावरती त्यांनी काही हजारो वर्ष तपश्चर्या केली
त्यांनी जे काही ते हलाल विष प्राशन केलं होतं ते त्यांनी घशामध्ये ठेवलं, आतमध्ये हृदयामध्ये उतरून दिलं नाही. त्यांनी सांगितलं की म्हणजे हृदयामध्ये आत्मा रामू, माझ्या हृदयामध्ये राम आहे आणि जर ते विष मी पोटामध्ये घेतलं तर त्याला त्रास होईल. म्हणून त्यांनी ते काय केलं, आपल्या घशामध्ये साठवलं. म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. शिवशंभूला नीलकंठ हे नाव तेव्हा पडलेलं आहे. आणि त्या अमरकंटक पर्वतावरती काही हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना त्या तपस्येच्या साधनेमध्ये त्यांच्या अंगाला जो काही घाम आला त्याच्यापासून माता नर्मदेची उत्पत्ती झाली असं म्हणतात. आता तो कथाभाग परत वेगळा होईल, आपण तिकडे न जाता शिवशंभूचा श्रीरामावरती रामनामावरती पूर्ण विश्वास होता आणि त्याच्यापुढे त्यांनी ते विष ग्रहण केलं. आपल्याला सांगायचा मुद्दा हाच आहे, जो शिवशंभू देवाचा देव महादेव तो त्या रामनामावरती विश्वास ठेवतो, मग आपण का नको ठेवायला? आणि त्या नामावरती विश्वास ठेवायचा असेल, त्याचे चांगली फळं जर टाकायचे असतील तर प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. म्हणजे काय करायचं, जर साधना जर करायची असेल चांगली तर त्याच्यासाठी वेळ ही प्रभाते समय म्हणजे सकाळची वेळ उत्तम आहे. आरोग्यासाठी चांगलं आहे, ते नामस्मरणासाठी चांगलं आहे. आणि त्यामुळे काय होईल की तुमच्या मनामधला संशय निर्माण झालेला आहे तो निघून जाईल आणि तुमची रामनामाची साधना आहे ही चांगली प्रकारे घडेल. आजच्या चिंतनामध्ये याच ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.